श्री स्वामी समर्थ. तर काल काही कारणास्तव व्हिडिओ अपलोड झालेला नव्हता, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर हे बघा, खूप छान अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि धुक्काचं वातावरण आहे, खूप सुंदर दिसत आहे. थंडीसुद्धा होती आणि ढगाळ वातावरणसुद्धा होतं. तर बघू शकता. तर हा पसारा मी काढलेला आहे. आता तुम्ही म्हणाल हा पसारा हिने का काढला? तर सकाळी मला खूप मोठा टास्क होता, तो म्हणजे हा फ्रीज साफ करणं. आता बर्फ बघण्यासाठी लोक काश्मीर जम्मूला जातात, पण आपल्या फ्रीजमध्येच एवढा बर्फ साठला आहे आणि हा बर्फ साफ करणं म्हणजे माझ्यासाठी मोठं काम होतं. तर म्हणलं आपण रोजच आंघोळ करतो, आज या भांड्यांना आंघोळ घालावी, म्हणून ही भांडी मी धुवून घेतली. आणि फ्रीज साफ झाल्यानंतर बघा, सगळं साहित्य मी व्यवस्थित इथे लावून घेतलेलं आहे, बघू शकता. तर आज मला बनवायचा होता केक. तर या केकचं साहित्य मी घेतलेलं आहे. चॉकलेट केक होता, प्रीमिक्स, तेल, तर प्रीहीट करायला ठेवलेला होता टोप इथे मी. आणि या भांड्याला मी बटर पेपर आणि तेल लावून घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे आणि क्रीम मी इथे चिल्ड होण्यासाठी ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर खूप छान असं बॅटर मी बनवलेलं आहे. आता मी भांड्यात ओतून घेते. तर बॅटर भांड्यात ओतल्यानंतर थोडंसं टॅप करायचं आहे आणि नंतर ते या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे, बघू शकता. आणि झाकण झाकून बेक होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता घेते मी क्रीम तयार करायला. तर हा बघू शकता, स्कारलेट कंपनीचा खूप छान असा बीटर मला भेटलेला आहे, ऑनलाईन मागवलेला होता. तर क्रीम खूप छान याने बीट होते, तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता, खूप छान अशी थिकनेस या क्रीमला आलेली आहे, खूप छान क्रीम तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर ही क्रीम मी फेटून घेतलेली आहे. आता ही क्रीम घेतलेली आहे, शुगर सिरप घेतलेला आहे, चॉकलेटचं क्रश घेतलेला आहे, सिरप घेतलेला आहे आणि 3 लेअर बनवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने केक मी इथे तयार केलेला आहे. चेरी ठेवलेला आहे, सिम्पल डिझाईन आहे, गिरीश असं नाव टाकलेलं आहे. तर सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो यमाई मातेच्या मंदिरामध्ये, तुम्ही बघू शकता. थोडा उशीर झालेला होता, त्यामुळे संध्याकाळचं वातावरण होतं, काल रथ होता, त्यासाठी आम्ही गेलेलो होतो. आता मंदिरामध्ये गेलो, पण मोबाईल अलाउड नसल्यामुळे छोटासा व्हिडिओ मी इथे बनवलेला आहे, जास्त काही नाही. बाहेर आल्यानंतर नंदीचं दर्शन घेतलं, तिथून इथे गेलो. हा खांब बघत आहात तुम्ही, तर हा या खांबाचं एक महात्म्य आहे. तर त्या खांबाचं दर्शन घेतलं. तिथून आम्ही आलो खाली, डोंगरावरून खाली. तर इथे बघता गजराजाचं दर्शन घेतलेलं आहे. तर खालीही मोठं खूप असं प्रशस्त देवीचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान अशी रोषणाई केलेली आहे मंदिराला सुद्धा आणि आतमध्ये झुंबरसुद्धा खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. तर प्राचीन कालीन ज्या कथा आहे त्याचे सर्व इथे फोटो वगैरे लावलेले आहेत. आत गाभाऱ्यात गेले, गर्दीतूनच म्हणलं थोडासा व्हिडिओ शूट करावा. तर इथे बघा, खूप सुंदर असं देवीची सजावट केलेली होती. दर्शन घेतलं देवीचं आणि तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं बनवलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, खूप छान असं देवीचं रूप इथे सजवलेलं आहे. आणि यात्रेला गेलो आणि जिलेबी खाल्ली नाही असं तरी होणारच नाही. मग जिलेबी आणि फरसाणचा नाश्ता करून घेतला आणि तिथून आम्ही आलो घरी. तर हे बघा, चंद्र खूप छान आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.